प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहेत. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे या अंतर्गत बाजार स्ट्रक्चर, बाजार रचना, अल्पाधिकार, किंमत आणि उत्पादन, आउटपुट, निर्णय, ऑलिगोपॉली, प्राइस अँड आउटपुट, डिस्क्रिप्शन या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत. अर्थात पार्ट 1 आपण आधी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आताची जी सद्यस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण आता चर्चा करत आहोत. निश्चितपणे अल्पाधिकारात किंवा किंमत आणि उत्पादनाच्या संदर्भात असणारी जी एकूण स्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे, किती प्रमाणात आहे ती पाहता येऊ शकते. किंमत आणि उत्पादन आउटपुटच्या अनुषंगाने ऑलिगोपॉलीत असणारी स्थिती काय असू शकते, प्राइस अँड आउटपुट डिसिजन कशा पद्धतीनं असेल किंवा काय असू शकतं. स्कूल अँड सोशल सायन्स, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतून आपल्याला जो सिलेबस किंवा अभ्यासक्रम दिलेला असतो त्याच्याच अनुषंगाने काही भाग किंवा काही बाबी या निश्चितपणे आपल्याला स्पष्ट होतील. मार्केट स्ट्रक्चर किंवा बाजार रचना ही कशा पद्धतीनं किती भाग त्याच्यातला येऊ शकतो, तर तो अल्पाधिकाराबरोबरच ऑलिगोपॉलीमध्ये प्राइस अँड आउटपुट जे आहे ते निश्चितपणे किंमत किती असेल, कशा पद्धतीची असेल, किमतीमध्ये होणारा बदल याच्यामुळं अल्पाधिकारातले विक्रेते, उत्पादक हे कोणत्या कोणत्या पद्धतीनं किंवा किती प्रमाणात बदलू शकतील ते आपल्याला सुस्पष्ट होऊ शकतं. उत्पादन आउटपुट किंवा निर्णयाची जी क्षमता आहे ती त्याच उद्योजकांकडून किंवा त्या उत्पादनाच्या अनुषंगाने असू शकते. त्यामुळं उद्योग संस्थातला असणारा भाग किंवा एकूण उत्पादनाची असणारी स्थिती ही कशा पद्धतीने किंवा किती निर्मित होऊ शकते त्या बाबतीत आपल्याला काही निर्णय हे निश्चितपणे घेता येऊ शकतात. डॉक्टर याच स्थितीत अल्पाधिकारात जे प्राइस इलेस्टिसिटी असते किंवा त्याची आपण एक लवचिकता सुद्धा म्हणू शकतो किंवा ऑलिगोपॉलीमधून घेतलेली प्राइसच्या संदर्भातली डिसिजन थीम कशा पद्धतीची किती प्रमाणात आहे. डेफिनेशन ऑफ ऑलिगोपॉली किंवा फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली, मार्केट स्ट्रक्चर, कॉजेस फॉर द एक्झिस्टन्स ऑफ ऑलिगोपॉली, प्राइस अँड आउटपुट डिटर्मिनंट ऑलिगोपॉली. म्हणजेच अल्पाधिकाराची व्याख्या असेल, अल्पाधिकार बाजार असेल, बाजाराची वैशिष्ट्य असेल. या स्थितीत अल्पाधिकाराअंतर्गत किंमत आणि आउटपुट निर्धारण कशा पद्धतीने होऊ शकतं. स्टॅग ब्लजरचे मॉडेल, पॉल स्विजीचे मॉडेल, क्विंट डिमांड वक्र किंवा मागणी वक्रामध्ये किग का किंवा क्विंट डिमांड वक्र जो आहे तो मॉडेल कशा पद्धतीने येईल. त्याचबरोबर सहकारी विरुद्ध असहकार वर्तन कशा पद्धतीने असू शकतं किंवा सहकारी वर्तन आणि तिथले असणारे एकूणच कंडिशन्स, कोऑपरेटिव्ह बिहेवियर अँड प्रेझर्सनर डायलेमिन्स जो आहे तो कसा येऊ शकतो. त्याचबरोबर सहकारी वर्तनाचे काही प्रकार किंवा त्या संदर्भातले टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह बिहेवियर कशा पद्धतीचं असू शकतं किंवा असहकाराचे वर्तनाचे प्रकार, टाइप्स ऑफ नॉन कोऑपरेटिव्ह बिहेवियर जे आहे ते कितपर्यंत किंवा कोणत्या पद्धतीनं येता येऊ शकतं ते त्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर अल्पाधिकाराचा कार्टेल सिद्धांत जो आहे तो जसं आपण पूर्ण स्पर्धा पाहिली, मक्तेदारीयुक्त स्पर्धा पाहिली, मक्तेदारी आहे किंवा स्पर्धात्मक बाजारपेठ म्हणजे एकूणच बाजारातली असणारी स्थिती ही जशी एकूण स्थितीच्या अनुषंगाने आपण म्हणतो ती कशा पद्धतीने असू शकेल, किती प्रमाणात असू शकेल. या अल्पाधिकार किंवा अल्पकालीन स्थितीत जो बदल घडून येईल, सहकारी वर्तनाचे जे काही प्रकार असतील त्या पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला या स्थितीत कशा पद्धतीचे बदल होतात, किती प्रमाणात बदल होतात, कार्टेल स्थिती काय असू शकते किंवा त्यातूनच एकूण कोऑपरेटिव्ह जर सहकारी पद्धतीनं एकमेकाशी कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या अनुषंगाने जर उद्योग व्यवसाय चालत असेल तर त्या उद्योगाची वाढ होणं, विकास होणं हे निश्चितपणे फायदेशीर असू शकतं. या सहकारी विरुद्ध असणारी जी काही स्थिती म्हणूया, असहकार वर्तन म्हणूया, ते कशा पद्धतीनं होईल, किती प्रमाणात बदलू शकेल. त्या म्हणजे एकूण ज्यावेळेला आपण आता महाराष्ट्र असेल किंवा केंद्र सरकारच्या अनुषंगाने सुद्धा सहकारी क्षेत्र
हे नवीन उदयाला आणलेलं किंवा नवीन त्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं फंडिंग प्रोव्हाइड होईल किंवा त्याच्यातून काही प्लॅनिंग्स करता येईल त्यासाठी कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणून एक मंत्रालय किंवा एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे. अगोदरही महाराष्ट्राचं पाहिलं तर वेगवेगळं साखर उद्योग असेल किंवा इतर काही उद्योग व्यवसाय असतील ते सहकारी तत्वावर करण्याचं धोरण हे राबवलं गेलं होतं. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बिहेवियर अँड प्रेझेन्स बिहेवियर आहे. तसं असहकार किंवा सहकार सहकारी पद्धतीवर घेतोय किंवा असहकारावर घेतोय या संदर्भातल्या आपल्याला काही बाबी या निश्चितपणे सांगता येऊ शकतील किंवा तशा निश्चित करता येऊ शकतात. यातल्या इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने अल्पाधिकार म्हणजे अशा बाजारपेठांचा संदर्भ आहे की ज्यामध्ये केवळ काही कंपन्या, बहुतेक वेळेला असं होतं की संपूर्ण उत्पादनासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्यांचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो आणि अल्पाधिकार म्हणजे अशा बाजारपेठांचा संदर्भ आहे किंवा ज्यामध्ये केवळ काही कंपन्या आहेत. बहुतेक ठिकाणच्या संपूर्ण उत्पादनासाठी बाजार किंवा त्या उत्पादनासाठीचे जबाबदार असणारी स्थिती घटक हे देखील पाहिलं जातं. त्यामुळे अल्पाधिकार बाजार म्हणजे अशा बाजारपेठेचा संदर्भ आहे किंवा त्या ठिकाणची असणारी स्थिती आहे की ज्यामध्ये केवळ काही कंपन्या आहेत आणि बहुतेक वेळेला किंवा संपूर्ण उत्पादनासाठी जबाबदार असणारे जे काही घटक आपण म्हणूया त्या घटकांची स्थिती कशा पद्धतीची आहे, ती कोणत्या पद्धतीनं अस्तित्वात असू शकते त्या अनुषंगाने आपल्याला काही बाबी ह्या निश्चितपणे सांगता येऊ शकतात. त्यामुळे अल्पाधिकाराची डेफिनेशन करताना काय केली जाते तर एकसंध म्हणजे एकसारखेपणा असला पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन जे आहे किंवा काही वेळेला काही भिन्न उत्पादनं असतील परंतु त्याचं मेन उत्पादन जे आपण म्हणूया ते एकसारखं असेल. म्हणजे फ्रीजच्या संदर्भातल्या काही कंपन्या असतील एकसंध किंवा भिन्न उत्पादने आहेत विकणाऱ्या बाजारात काही विक्रेत्यांची उपस्थिती ही अस्तित्वात असते. दुसऱ्या शब्दात किंवा त्याच अनुषंगाने जर ज्यावेळेला आपण बोलतो तर अल्पाधिकार बाजार रचना ही शुद्ध मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा यांच्यामध्ये आहे. जिथे काही विक्रेते हे बाजारावर वर्चस्व करतात किंवा ठेवतात आणि उत्पादनाच्या किमतीवर त्याचे नियंत्रण असते का किंवा अल्पाधिकार व्याख्या करताना त्या ठिकाणची माहिती ही निश्चित मिळू शकते. त्या अनुषंगाने अल्पाधिकार म्हणजे एक संध बाजारपेठ किंवा भिन्न उत्पादने विकणाऱ्या बाजारात काही विक्रेत्यांची उपस्थिती किंवा तिची संख्या जी आहे त्या अनुषंगाने करता येऊ शकतो. दुसऱ्या शब्दात त्याच्या काही बाबीत सांगता येऊ शकतं. अल्पाधिकार हा बाजार रचना ही शुद्ध मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा यांच्यामध्ये आहे. जिथे काही विक्रेते बाजारावरती वर्चस्व करतात किंवा काही विशिष्ट बाजार आपण जसं की याच्या संदर्भात सांगूया फ्रीजच्या संदर्भात आपण बोलू शकतो की काही विशिष्ट कंपन्या ज्या आहेत म्हणजे उदाहरणासाठी वर्लपूल ही सुरुवातीपासून मार्केटमध्ये असणारी कंपनी, गोदरेज नावाची कंपनी आहे. म्हणजे याची आपण ॲडव्हर्टाईज नाही पण त्या संदर्भातली काही उदाहरणं ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हेअर नावाची कंपनी असेल, सॅमसंग नावाची कंपनी असेल, अशा काही कंपन्या ज्या आहेत त्या मोजक्याच कंपन्या बाजारपेठेमध्ये असतात. जास्तीच्या कंपन्या फार जास्त त्या ठिकाणी नसतात. म्हणजे मार्केटला आपलं मार्केटिंग करण्याच्या दृष्टीने सुद्धा किती ऑप्शन आहेत ते सुद्धा त्याचा अंदाज घेत असतात आणि त्या अंदाजावरती आपल्या वस्तूची प्राइस म्हणजे खूप जास्तही नाही खूप कमीही नाही. मग त्याच्यातला देणारा एखादा घटक कमी किंवा जास्त असेल तर त्याची प्राइस जास्त किंवा कमी असेल. परंतु अल्पाधिकारामध्ये ऑलिगोपॉलीमध्ये अशा पद्धतीचं कंपॅरिझन किंवा कंपॅरेटिव्ह हे निश्चितपणे केलेलं असतं आणि अल्पाधिकारात असणारी बाजाराची स्थिती त्याची असणारी रचना ही शुद्ध मक्तेदारी किंवा मक्तेदारी स्पर्धा यांच्यामध्ये आहे. जिथे काही विक्रेते हे बाजारावर वर्चस्व ठेवतात आणि उत्पादनाच्या किमतीवर त्याचे नियंत्रण असते. त्याच किमतीच्या अनुषंगाने किंवा अल्पाधिकाराच्या अनुषंगाने काही भाग हा निश्चित विचारात घेतला जातो. अल्पाधिकारी म्हणजे एकसंध किंवा भिन्न उत्पादने विकणाऱ्या बाजारात काही विक्रेत्यांची उपस्थिती येते. दुसऱ्या त्याच अनुषंगाने सांगायचं तर अल्पाधिकार बाजार रचना ही शुद्ध मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा यांच्यामध्ये आहे. जिथे काही विक्रेते हे बाजारावर वर्चस्व ठेवतात आणि उत्पादनाची आपली किंमत हे निश्चित करत असतात. आपलं उत्पादन हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी कशा पद्धतीनं मार्केटपर्यंत पोहोचेल आणि इतरांप्रमाणेच प्रत्येक एरियामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी असेल ती वस्तू पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे मार्केट लॉबी याचा जर विचार केला किंवा मार्केट एरिया हा जरी पाहिला तर तोही आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकतो. त्यामुळे अल्पाधिकार बाजार यंत्र किंवा फर्म एकतर एकसंध किंवा विषम उत्पादने तयार करते. एकसंध उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना शुद्ध किंवा परिपूर्ण अल्पाधिकार असे म्हणतात. ॲल्युमिनियम
तांबे, पोलाद, जस्त, लोह इत्यादी औद्योगिक उत्पादनांच्या बाबतीत देखील यात स्थिती आढळून येते. विषम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना अपूर्ण किंवा भिन्न अल्पाधिकार असे देखील म्हटलं जातं. ऑटोमोबाईलच्या संदर्भात काही विशिष्ट ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत त्या देखील निश्चित आहेत, परंतु फार जास्त कंपन्या किंवा फार त्याला मार्केटमध्ये वस्तूची उपलब्धी हे असं असू शकत नाही. त्यामुळं ऑटोमोबाईल कंपन्या देखील काही मर्यादित असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला अंगाला लावण्याचं असेल किंवा कपड्यांचं असेल, साबण हा देखील आपल्याला काही मर्यादित संख्या असणाऱ्या कंपन्या दिसून येतात. फार कंपन्या याच्यामध्ये उपलब्ध नाहीत किंवा सर्वच ठिकाणी त्याची चर्चा लोकल लेवलच्या कदाचित त्या एरिया वाईज प्रोडक्शन असू शकतं, परंतु इलॅबोरेटिव्ह लेवलला किंवा लार्ज लेवलला ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याची संख्या ही मर्यादित असते. वेगवेगळ्या साबणा ज्या असतात त्या साबणांची संख्या जी आहे ती मर्यादित आहे. म्हणजे आपण काही ठराविक वेळेला ठराविक साबणांची जर नावं त्या वेळेला आपल्याला आठवतात की नाही, अशा वेळेला दिवाळी आली की दिवाळीसाठीचा वेगळा सुगंधी साबण असेल तो आपण वर्षभर रेग्युलर वापरतोच असं होतं, पण त्याची मागणी त्या कालखंडात खूप मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे विशिष्ट उदाहरणाच्या साहाय्याने जर आपण बोलायचं झालं तर एखादा मोती साबण ज्यावेळेला आपण बोलतो त्याची वर्षभर सेल तुलनात्मकरित्या कमी असतो, परंतु दिवाळीच्या वेळेला मोती साबणाचा सेल हा वर्षभरापेक्षा त्याचा कम्पॅरेटिव्ह त्या कालखंडातला सेल हा जास्त असल्याचं दिसून येतं. म्हणजे विशिष्ट प्रकारचं साबण विशिष्ट प्रकारच्या वेळेला सुद्धा जाहीर केला जातो, पण मार्केटमध्ये असणाऱ्या एकूणच साबणांची संख्या, त्यांची एकूण बाजार मागणी, रचना ह्या सगळ्याचा विचार करता एकसारखेपणा असणारा किंवा अल्पकाधिकारात काही कंपन्या ह्या अग्रेसर असणाऱ्या आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने डिटर्जंटच्या संदर्भात आहे, वेगवेगळ्या पावडर्स जे असतात, मग वॉशिंग पावडरच्या संदर्भात आपण म्हणूया क्लिनिंगसाठी लागणाऱ्या पावडर्स असतील त्या देखील आपल्याला लिमिटेड असलेल्या अवेलेबल दिसतात. त्यानंतर टेलिव्हिजन्स ज्या आहेत, टेलिव्हिजन चॅनलच्या संदर्भात आपण दूरदर्शनच्या अनुषंगाने जसं आपण पूर्वी एकच चॅनल होता, परंतु आता काही संख्यात्मकरित्या वाढलेले चॅनल्स दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात, परंतु त्याचं प्रक्षेपणाचा अधिकार किंवा जास्त चालणारे काही चॅनल्स म्हणूया ठराविक चॅनल ठराविक क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारची कामगिरी करत असतात. म्हणजे न्यूज देण्याच्या बद्दल जर बोलायचं आलं तर एक 4-5 चॅनल्सवरती आपण जास्त डिपेंड असतो. इतर चॅनल्स कदाचित स्पोर्ट्सचे असतील, इतर काही ॲनिमेशनचे असतील, असे वेगवेगळे कदाचित असू शकतात, परंतु विशिष्ट प्रकारचे चॅनल्स हे विशिष्ट पद्धतीनं कार्यरत झालेले दिसतात किंवा विशिष्ट पद्धतीनेच ते काम करत असताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर इत्यादी सारख्या ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उत्पादनामध्ये अशा प्रकारचे ऑलो ऑलिगोपॉली किंवा मक्तेदारी जे आहे ते असलेले आपल्याला निश्चितपणे दिसून येते. एकसंध उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना शुद्ध किंवा परिपूर्ण अल्पाधिकार असं देखील म्हटलं जातं. या अल्युमिनियमच्या किंवा अल्युमिनियम कंपनी तांब्याच्या संदर्भात आहे, पोलाद आहे, जस्त आहे, लोह आहे, या सुद्धा विशिष्ट प्रकारच्या त्याच्या कंपन्यांच्या आहेत किंवा या प्रोडक्शनच्या संदर्भातली बाबी पाहता याला एक प्रकारे मक्तेदारी सारखी स्थिती आपण म्हणूया किंवा मक्तेदारी स्पर्धेतली असणारी जी आपण पुढची अल्पाधिकाराची स्थिती म्हणतो त्या अनुषंगाने सुद्धा असणारी बाब जी आहे ती दिसून येते. म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूच्या उत्पादनामध्ये अशा वस्तूंना नेहमीच प्राधान्य किंवा काही ठराविक वस्तू उत्पादन हे काम करत असणारे दिसून येतात. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये किंवा त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती काय असतील, कोणत्या पद्धतीची असतील, तर त्या अनुषंगाने काही विक्रेते म्हणजे विशिष्ट प्रकारचेच विक्रेते असतात, काही ठराविक काळातच त्या वस्तू बाजारामध्ये काही विशिष्ट वस्तू ह्या बाजारपेठेत विकल्या जातात, विशिष्ट काळात विकल्या जातात. सर्वच कालखंडात सर्व वस्तू उपलब्ध असतील किंवा त्या बाजारात खूप पर्याय असतील असं होत नाही. त्यामुळं निश्चित बाजारपेठ आहे, अल्पाधिकारण बाजार आहे, त्या अंतर्गत असणारे कमी आहेत किंवा ग्राहक हे बरेच वेळा बाजारात वर्चस्व असलेल्या काही कंपन्या या निश्चितपणे उत्पादनाच्या किमतीवर लक्षणीय नियंत्रण ठेवतात. त्याचबरोबर या परस्परावलंबन देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अल्पाधिकारात त्या बाजाराचे वर्चस्व किंवा त्या ठिकाणची असणारी स्थिती ही कशा पद्धतीची असू शकते, त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येऊ शकतील का, तर ज्यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांची ही
सावध किंवा इतर कंपन्यांनाही त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे असते. त्यामुळे विशिष्ट कंपन्या विशिष्ट घटकावरती किंवा विशिष्ट बाबीवरतीच अवलंबून आहेत असं होत नाही, तर त्या कंपन्याची असणारी स्थिती ही देखील बदललेली असते, बदलत्या स्वरूपात आलेली असते. त्यामुळे परस्पर अवलंबन व त्याचबरोबर अल्पाधिकार बाजाराचे वर्चस्व किंवा त्याचं असणारं वैशिष्ट्यपूर्ण स्थिती की ज्यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांनी केलेल्या कोणत्याही कारवाईच्या संदर्भात विक्रेत्याला सावध राहावे लागते. बाजारात कमी विक्रेते असल्याने कोणत्याही फर्मने किंमत किंवा जाहिरात योजनेत बदल केल्यास उद्योगातील इतर सर्व कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याचे पालन करावे लागते किंवा तशा पद्धतीने आपलं स्वयं आपण म्हणूया की बचाव होण्याच्या दृष्टीने सुद्धा काही धोरण राबवावं लागतं. त्यामुळे परस्पर अवलंबन असेल, त्यातले असणारे बदल्स असतील ते कशा पद्धतीने आहेत, बाजारातली असणारी स्थिती कशा पद्धतीने आहे, कोणत्याही फर्मने किंमत किंवा जाहिरात योजनेत बदल केल्यास आपलाही बदल करता येईल का, तो कोणत्या अँगलने बदल करता येईल ते पाहावं लागेल. म्हणजे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये काही विक्रेते आहेत, परस्पर अवलंबन आहे किंवा हे एकूण स्थिती कशा पद्धतीची आहे. अल्पाधिकार बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य की ज्यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांनी केलेल्या कोणत्याही कारवाईच्या संदर्भात विक्रेत्याला सावध राहावे लागते. बाजारातली असणारी एकूण स्थिती ही देखील त्यांना त्या ठिकाणावरून माहिती निश्चितपणे मिळत असते. त्यामुळे काही वैशिष्ट्यांमध्ये आपण काही विक्रेते जसे बघतोय, परस्पर अवलंबन जसं बघतोय, तशा पद्धतीने त्याची एकूण स्थिती कशी असेल, किती प्रमाणात बदलू शकेल, त्या झालेला बदल हा कोणत्या अँगलने असू शकतो, तर एकमेकाला त्याचं अवलंबित्व असल्यामुळे त्याची माहिती असणं हे अपेक्षित असतं किंवा माहिती तशा पद्धतीने एकमेकावरती काळजीपूर्वक आपण म्हणूया त्यातले नक्की कोणते बदल झाले, कशा पद्धतीने बदल झाले, मग ती कंपनी देखील आपले बदल करू शकते का, प्रत्यक्षात बाजारात असणारी स्थिती कशी असू शकेल ती आपल्याला पाहावी लागेल. अल्पाधिकार बाजारांतर्गत फर्म एकतर एकसंध किंवा एक विषम उत्पादने तयार करते आणि एकसंध उत्पादन ज्यावेळेला किंवा विषम उत्पादन असेल त्यावेळेला असे प्रश्न निश्चितपणे उद्भवत असतात किंवा असे प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. उद्योगातील इतर सर्व कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांचे पालन करावे लागते किंवा त्या अनुषंगाने तशा पद्धतीनं बदल हे करावे लागतील किंवा त्यात काही स्थितीत हे निश्चित बदल झालेले आपल्याला दिसून येतील. जाहिरात अल्पाधिकार बाजार अंतर्गत प्रत्येक फर्म अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्या ग्राहक वर्ग वाढवण्याच्या उद्देशाने त्यांच्या उत्पादनाची वारंवार जाहिरात करते. या जाहिरातीमुळे स्पर्धा ही तीव्र होते किंवा त्या तीव्र स्पर्धेच्या अनुषंगाने त्याच्यात काही बदल हे निश्चितपणे होत असतात. जाहिरात जेवढी जास्त होईल तेवढा माल मार्केटमध्ये जास्त प्रमाणात कस्टमाइज होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळे चॅनल्स असतील, पोस्टर्स असतील, कॉम्प्लिमेंट असतील, नंतर आताचे मीडिया असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे असतील जाहिरातीचे, परंतु ही जाहिरात वाढवल्यामुळं एकूणच कंपन्यांचा प्रचार हा निश्चितपणे होत असतो. त्या उद्देशाने उत्पादनाची वारंवार जाहिरात करते आणि या जाहिरातीमुळे स्पर्धा तीव्र वाढते. अल्पाधिकार असेल, या अल्पाधिकारात अंतर्गत प्रत्येक फर्म अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या आणि त्यांचा ग्राहक वर्ग हा वाढवण्याच्या उद्देशाने त्याच्या उत्पादनाची वारंवारता ही निश्चित बदलत असते. त्याचबरोबर या जाहिरातीमुळे स्पर्धा तीव्र होईल किंवा त्या स्पर्धेच्या स्थितीत बदल देखील घडून आलेला असेल. हे जरी खरे असले तरी त्या अनुषंगाने स्पर्धात्मक स्थितीत खेळाडूसह विक्रेत्यामध्ये तीव्र स्पर्धा असेल. एक फर्मच्या कोणत्याही हालचालीचा त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर लक्षणीय परिणाम होतो. या किंवा अशा प्रकारे प्रत्येक विक्रेता त्या अनुषंगाने त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर हा निश्चितपणे लक्ष ठेवतो. कारण स्पर्धा जरी असली तरी कोणता प्रोडक्शन हे मार्केटला जास्त जाईल त्याच प्रोडक्शनचं तशा पद्धतीचे ॲडव्हर्टाईज किंवा तशा पद्धतीनं मार्केटला असणारा डिस्प्ले हा करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि बाजारातली एकूण स्थिती जी आहे ती कशी राखता येईल, प्रतिस्पर्ध्यावर त्याचा नियंत्रण किंवा त्या ठिकाणची असणारी स्थिती कशी करता येऊ शकते तो पाहिला जातो. प्रतिस्पर्ध्यावर निश्चितपणे काही बाबतीत आक्रमणासाठी तयार राहावी लागते किंवा त्या अनुषंगाने त्याचा विरोध होऊ नये याकडे पाहिलं जातं. प्रवेश आणि निर्गमन अडथळे कंपन्या त्यांनी हवं तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात. काही कंपन्या ह्या स्वइच्छेने त्या ठिकाणी
किंवा सर्वच कंपन्या खरं तर आपल्याला ऑलिगोपॉली असेल किंवा अल्पाधिकाराच्या बाजारामध्ये प्रवेश सहजपणे ते उद्योगातून जसं एंट्री करू शकतात तसं एक्झिटही करू शकतात. परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. हे अडथळे सरकारी परवाना असतील, पेटंट असतील किंवा त्या संदर्भातल्या मोठ्या फर्मची स्केलची अर्थव्यवस्था असेल, त्याचबरोबर उच्च भांडवलाची आवश्यकता असेल, जटिल तंत्रज्ञान असेल, इत्यादी असू शकतात. तसेच काही वेळा सरकारी नियम असतील, विद्यमान मोठ्या कंपन्यांना अनुकूल असतात, त्यामुळे नवीन प्रवेश करणाऱ्यांसाठी अडथळा म्हणून काम करतात. याच कंपन्या असतील किंवा नवीन प्रवेश करणाऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतील. त्या पद्धती कशा पद्धतीच्या असतील, किती असतील, त्या प्रवेश आणि निर्गमन अडथळे जे आहेत ते कंपन्यांना निश्चित सामोरे जावं लागतं. सहजपणे त्या उद्योगातून बाहेर पडून काही कंपन्या आपला फायदा करतात, तर काही कंपन्यांना म्हणजे बाहेर पडणं शक्य असतं, परंतु प्रवेश करताना वेगवेगळे पेटंट्स असतील, काही अधिकार असतील, काही विशिष्ट कंपन्यांना सरकारच्या मार्फत दिलेले असतात आणि त्याच्यातून सोयी सवलती किंवा काही अनुकूल बाजू आपण म्हणूया, जसं की आपण वाहतुकीसाठीचं समजा टॅक्स परवाना मोफत केला किंवा इंधनाच्या संदर्भात जर उपलब्ध केले, त्या परिसरातले काही अडथळे जे असतील ते मग लँड ॲक्विजिशनचे असतील किंवा इतर काय असतील, ते अडथळे जर कमी केले, एन्व्हायरमेंटच्या स्वरूपातले काही रूल्स असतील, तर त्या रूल्स ते काही बदल केले, तर निश्चितपणे उच्च भांडवलाची जी काय आवश्यकता असते ती तर त्या भांडवलदाराकडे, उद्योजकाकडे निश्चितपणे असते. परंतु यातून जटिल होणारे तंत्रज्ञान असेल किंवा यंत्रसामुग्री असेल, काही वेळा सरकारी नियमन असतील, विद्यमान त्या ठिकाणच्या कंपन्या असतील, म्हणजे अगोदरच त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय चालतो अशी स्थिती असेल, त्यामुळे नवीन प्रवेश करण्यासाठी अडथळा म्हणून काम करतात. समानतेचा अभाव कंपन्यामध्ये त्यांच्या आकाराच्या बाबतीत एक समानतेचा अभाव आहे. काही मोठ्या आहेत, काही लहान आहेत. कंपन्यांची संख्या कमी असल्याने एका फर्मने केलेल्या कोणत्याही कारवाईचा किंवा दुसऱ्या फर्मवर बऱ्यापैकी परिणाम होतो. अशा प्रकारे प्रत्येक फर्मने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यानुसार प्रचारात्मक क्रियाकलापांचे नियोजन हे केले जाते किंवा केले पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला त्याच्यातले बदल होतात, डायमेन्शन वेगवेगळे येतात, त्यावेळेला त्या बदलत्या स्थितीला निश्चितपणे ही स्थिती जी आहे ती बदलेल. प्रवेश आणि निर्गमनच्या अडथळे जे असतात ते वेगवेगळे, ते जसे आहेत तशा पद्धतीने समानतेचा अभाव, इक्वल सर्वांना पकडणं किंवा एकसारखे, कारण कंपन्यांचे भांडवल कमी किंवा जास्त असू शकतं, एकूण बाजारातली स्थिती त्याची वेगळी असू शकते, त्या कंपन्यामध्ये त्यांच्या आकाराच्या बाबतीत एक समानतेचा निश्चितपणे अभाव असतो. कारण काही कंपन्या लहान असतील, काही कंपन्या मोठ्या असतील, त्यामुळे मोठ्या कंपन्या ह्या छोट्या कंपन्यांप्रमाणे वागू शकत नाहीत किंवा छोटी कंपनी ही मोठ्या कंपनीचे कंपॅरिझन करू शकत नाही. परंतु आपला माल, आपलं प्रोडक्शन हे त्या कंपनीचं त्या लेवलने आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट तशा पद्धतीचं वाढवून त्याला काही प्रमाणात थोडाफार डिफरन्स आपण म्हणूया, परंतु आपल्या आपल्या लेवलनुसार त्या कंपन्या मार्केटमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करतात किंवा आपलं स्थान हे निश्चितपणे मिळवत असतात. अल्पाधिकार अस्तित्वाची काही कारणे ज्यावेळेला आपण पाहतो, काही कारणे आहेत ज्यामुळे अल्पसंख्याकाचा उदय झाला आहे. काही अल्पसंख्याकामुळं किंवा काही अल्पसंख्याकाचा उदय होण्याचे कारण किंवा त्या अनुषंगाने अल्पाधिकार बाजारपेठेत भांडवलाची मोठी गुंतवणूक असते. भांडवलाच्या मोठ्या गरजामुळे उद्योगातील कंपन्यांची संख्या ही कमी असू शकते. कोणत्याही उद्योजकाला अशा उद्योगात मोठ्या रकमेची गुंतवणूक करायला आवडत नाही, ज्यामध्ये विद्यमान स्तरावरील उत्पादनाव्यतिरिक्त किमती कमी होऊ शकतात. पुढे नवीन प्रवेशकर्त्याला उद्योगातील प्रस्थापित कंपन्यांद्वारे किंमत युद्ध हे भडकवण्याची भीती देखील असू शकते. हे नेहमीच खरे आहे की भिन्न उत्पादनाच्या दरम्यान नवीन उत्पादन सादर करणे कठीण आहे. भांडवलाची मोठी गुंतवणूक किंवा भांडवलाच्या मोठ्या गरजामुळे उद्योगातील कंपन्यांची संख्या त्या त्या अनुषंगाने बदलू शकते किंवा कमी किंवा जास्त असू शकते, ज्यामध्ये विद्यमान स्तरावरील उत्पादनाव्यतिरिक्त किमती कमी होऊ शकतात किंवा पुढे काही नवीन प्रवेशकर्त्याला उद्योगातील प्रस्थापित कंपन्यांद्वारे किंमत युद्ध भडकवण्याची जी भीती देखील असू शकते किंवा त्या अनुषंगाने नेहमीच खरे आहे की
भिन्न उत्पादन असतील त्या दरम्यान नवीन उत्पादन सादर करणे कठीण आहे. भांडवलाची मोठी गुंतवणूक किंवा भांडवलाच्या एकूण गरजामुळे उद्योगातील कंपन्यांची असणारी संख्या किंवा कमी असू शकते आणि त्या बदलत्या स्थितीत त्याच्यात निश्चितपणे बदल होतील. कोणत्याही उद्योजकाला अशा उद्योगात मोठ्या रकमेची गुंतवणूक जर करणं शक्य झालं तर त्या गुंतवणुकीतून तो जास्तीचा परतावा अपेक्षित करू शकतो. त्यामुळं नवीन प्रवेशकर्त्याला उद्योगाच्या प्रस्तावित कंपन्यांद्वारे किंमत युद्ध जे आहे ती भडकवण्याची शक्यता असते. जास्ती भांडवल गुंतवणूक केलं तर जास्ती किंमत तो करण्याची शक्यता, जास्ती नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या अल्पाधिकारात त्याचं टिकून राहील की नाही हे देखील सांगता येत नाही किंवा काही वेळेला पूर्ण बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता असते. त्यामुळे अल्पाधिकारात मोठ्या किंवा जास्त गुंतवणूक करणाऱ्याची एक प्रकारची भीती किंवा एक प्रकारचं वर्चस्व आपण तसं राहण्याची शक्यता होण्याची शक्यता हे असू शकते. अपरिहार्य संसाधनाचे नियंत्रण, काही कंपन्या काही अपरिहार्य संसाधनावर नियंत्रण ठेवू शकतात ज्यामुळे त्यांना इतर सर्वांच्या तुलनेत अनेक फायदे हे सुरक्षित करता येतात. हे त्यांना किंवा अशा किमतीवर त्याचे फायदेशीरपणे कार्य करण्यास ही सक्षम करते, ज्यामध्ये इतर इतर बाजारपेठेतल्या कंपन्या ज्या आहेत त्या प्रवेश करत नाहीत, परंतु अल्पाधिकार बाजारात विशिष्ट कंपन्यामुळं आपले उत्पादन हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होतं किंवा चांगल्या पद्धतीनं सुरू राहतं. कायदेशीर निर्बंध आणि पेटंट, सार्वजनिक उपयोगिता क्षेत्रात नवीन कंपन्यांच्या प्रवेशाचे राज्याकडून प्रमाणपत्राच्या अनुदानाद्वारे बारकाईने नियमन केले जाते. प्रतिस्पर्ध्यांना वगळण्याचे हे धोरण असू शकतं. अल्प प्रमाणात किंवा सेवांच्या डुप्लिकेशनच्या अवस्थामुळे याच्यात बदल होऊ शकतो. स्केलची असणारी एकूणच ऑलिगोपॉली किंवा त्याची असणारी एकूणच स्थिती ही दिसून येऊ शकते. जबाबदार असलेला आणखी एक घटक म्हणजे हा घटक स्केल किंवा त्याचे असणारे ऑपरेशन्स, त्याची असणारी एकूणच स्थिती ही दिसून येऊ शकते. त्यामुळं कायदेशीर निर्बंध जसे आहेत त्याचे काही पेटंट आपण म्हणूया, काही कंपन्यांना काही उद्योजकांना त्या ठिकाणी सरकारकडून अशा पद्धतीची त्या एजन्सीज आपण म्हणूया की त्यांच्याकडून पेटंट मिळालेले असतात. कायदेशीररित्या काही निर्बंध अधिकार त्या ठिकाणचे असतात आणि या निर्बंधामुळे विशिष्ट प्रकारचं उत्पादन विशिष्ट प्रमाणात घ्यावं लागतं. ते अधिकचं उत्पादन घेता येत नाही किंवा कमी उत्पादनही घेतलं तरी बाजारात आपली किंमत ही वाढण्याची भीती किंवा इतर स्पर्धेत कशा पद्धतीची स्थिती बदलेल यात शक्यता वाढते किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला वगळण्याचे धोरण हे अल्प प्रमाणात किंवा सेवांच्या डुप्लिकेशनच्या अवस्थामुळे असू शकते. त्यातल्या सेवा ज्या आहेत किंवा त्यातलं प्रतिस्पर्धा ज्या आहेत या कशा पद्धतीनं किंवा त्याचं प्रमाण सर्टिफिकेशन जे म्हटलं प्रमाण किंवा सेवांच्या डुप्लिकेशनच्या अवस्थामुळे त्याच्यात झालेले बदल, स्केलची अर्थव्यवस्था किंवा त्याच्या उदयास जबाबदार असलेला आणखी एक घटक म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे त्याची असणारी स्थिती. उत्कृष्ट उद्योजक किंवा काही उद्योगामध्ये काही श्रेष्ठ उद्योजक असू शकतात ज्यांचा खर्च हा कनिष्ठ प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी असतो. हे उद्योजक त्यांच्या बहुतेक प्रतिस्पर्ध्यांची विक्री करतात आणि त्यांना संपवतात. विलिनीकरण, दोन किंवा अधिक स्वतंत्र एकत्र करून अनेक अल्पाधिकार तयार केले जातात किंवा त्या विलिनीकरणाच्या अनुषंगाने याच्यातले होणारे बदल हे स्वतंत्र एकत्र एकूण स्थिती ही असू शकते. अल्पाधिकार कालखंडात तयार केलेले आहेत किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे दिसून येतील. उद्योगात प्रवेश करताना अडचणी आहेत किंवा शेवटी उद्योगात प्रवेशाच्या अडचणीमुळे ऑलिगोपॉली अस्तित्वात येऊ शकते. काही उद्योगामध्ये एक मोठी अडचण म्हणजे भांडवलाची मोठी गरज. उद्योगपतींना अशा उद्योगामध्ये प्रवेश करणे आवडत नाही किंवा त्याच अनुषंगाने अगदी एका फॉर्मच्या किमती इतक्या कमी होण्याची शक्यता आहे की ते सर्वांसाठी फायदेशीर नाही. त्यांना कदाचित किंमत युद्धाची भीती ही वाटू शकते की त्याच्या प्रवेशामुळे उद्योगातील प्रस्तावित कंपन्याकडून चिथावणी मिळू शकते. त्याचबरोबर त्याचे असणारे बदल जे आहेत ते उत्कृष्ट उद्योजक जसं म्हटलंय तसं विलिनीकरण आहे. उद्योगात असणारा प्रवेशाच्या असणाऱ्या अडचणी त्या कशा पद्धतीने होऊ शकतात, त्या प्रवेश अडथळ्यांमध्ये असणारे बदल उद्योगात प्रवेश करताना वेगवेगळ्या घटक किंवा उद्योगातल्या
प्रवेशाच्या अडचणीबरोबरच अ, एकूणच उद्योगधंद्याची असणारी किंवा आपल्या मालाची असणारी किंमत प्राइस किती प्रमाणात असेल, किती कमी करता येईल, किती वाढवता येईल, या अनुषंगाने देखील काही बाबी या निश्चित महत्त्वाच्या ठरत असतात. त्यामुळं उद्योग स्वातंत्र्य जशा पद्धतीने आपण या 3 बाबी किंवा 5 बाबी पाहतोय. भांडवलाची मोठी गुंतवणूक असेल, अपार्य संसाधनाचे नियंत्रण असेल किंवा त्याच अनुषंगाने कायदेशीर निर्बंध आहेत, त्याच्यातले पेटंट आहेत. पेटंटमुळं नवीन कंपन्या या मार्केटमध्ये येत असताना स्वतःचं वेगळी ओळख, अस्तित्व निर्माण करावं लागतं. सेम दुसऱ्याप्रमाणेच आपल्याला उद्योगाची मान्यता मिळू शकत नाही. त्याच्यातलं नाविन्यपूर्ण किंवा वेगळेपण हे त्यांना दाखवावं लागतं. त्यांचं वेगळं पेटेंट त्यांना मिळवावं लागतं. त्यामुळे एकसारखं एका वस्तूचं पेटेंट एखाद्या कंपनीने जर केलं असेल, तर तशाच पद्धतीचं आवरण कव्हर करून सेम वस्तू आपल्याला करता येणार नाही. त्यामुळं बाजारात नाविन्यपूर्ण जे केलेलं असतं, ते दुसऱ्याचं चोरून एखादी कंपनी आपल्याला दाखवू शकत नाही. पार्लेजी कंपनी आहे समजा, खूप जुना ब्रँड आपल्या मार्केटमध्ये आपण पाहत असतो. पार्लेजी बिस्किट, या बिस्किटच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या. परंतु पार्लेजी हे सेम नाव असेल किंवा तसा प्रकारचा रॅपिड आपण कव्हर म्हणूया, रॅपर केलेलं असेल किंवा त्याच्यावरचं चित्र असेल, हे विशिष्ट प्रकारे आहे किंवा त्याच्यावरचं लिहिलेलं रायटिंग आपण म्हणतो पार्ले जी. आता हे रायटिंग सेम कॉपी आपल्याला दुसऱ्याला करता येत नाही. म्हणजे या संदर्भातले कव्हरचे असतील किंवा त्या पॅकिंगचे असतील, त्यातल्या टेस्टच्या संदर्भातले असतील, त्याची जशीच्या तशी कॉपी दुसऱ्याला करता येत नाही. त्यामुळे पेटंटमध्ये निश्चितपणे या अधिकारात काही बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. तशा पद्धतीने त्याचे काही निर्बंध ही लादलेली आपल्याला पाहायला मिळतात. या निर्बंधाच्या अनुषंगानं स्थिती जी आहे ती कशा पद्धतीची आहे, किती आहे, ते आपल्याला बघता येऊ शकते. त्यामुळे कायदेशीर निर्बंध, पेटंट आणि त्यातली असणारी स्थिती ही उदयाला आलेली दिसते किंवा त्याच्यातनं एकूण कशा पद्धतीनं किती प्रमाणात बदल होईल, हा ऑलिगोपोलीचा अभ्यासाचा भाग असू शकतो किंवा त्याची काही कारणं या अनुषंगाने म्हणता येऊ शकतात. उत्कृष्ट उद्योजक किंवा त्या ठिकाणचा उद्योजक कोण असतो, तर तो सर्वच ठिकाणची माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने, म्हणजे सर्वश्रुत करणारा जो उद्योजक असतो तो सर्वश्रेष्ठ ठरू शकतो. त्यांचा खर्च हा कनिष्ठ प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी असतो. हे उद्योजक त्याच्या बहुतेक प्रतिस्पर्ध्यांची विक्री करतात आणि त्यांना संपवण्याचा जसं प्रयत्न करतात, त्याच अनुषंगाने विलिनीकरण 2 किंवा अधिक अ, अ, भाग असू शकतो, एकत्र करून अनेक अल्पाधिकार तयार केले जातात. उद्योगात प्रवेश करताना अडचणी, शेवटी उद्योगात प्रवेशाच्या अडचणीबरोबरच ऑलिगोपॉली अस्तित्वात येऊ शकते. काही उद्योगामध्ये एक मोठी अडचण म्हणजे भांडवलाची मोठी गरज. उद्योगपतींना अशा उद्योगामध्ये प्रवेश करणे आवडत नाही, ज्यात अगदी एक फर्मच्या किमती इतक्या कमी होण्याची शक्यता आहे की ते सर्वांसाठी फायदेशीर नाही. त्यांना कदाचित किंमत युद्धाची भीती वाटू शकते किंवा त्याच्या प्रवेशामुळे उद्योगातील प्रस्तावित कंपन्याकडून चिथावणी किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला भाग असू शकतो किंवा भाग आहे. अल्पाधिकार अंतर्गत किंमत आणि आउटपुट निर्धारण जे आहे ते कशा पद्धतीने होईल. अल्पाधिकारात परिस्थिती ही मागणी किंवा मागणीची स्थिती ओळखली जाईल. समतोल किंमत आणि उत्पादन निश्चित केली जाऊ शकते का. त्याचबरोबर अल्पाधिकारातली असणारी परिस्थिती मागणी ओळखली जाऊ शकते का. समतोल किंमत आणि उत्पादन निश्चितीची स्थिती ही कशा पद्धतीची असू शकेल. दुसरा दृष्टिकोन संगणमतावर आधारित आहे. ऑलिगोपॉलीच्या अनुषंगाने एक गट तयार करू शकतात. त्यांचे संयुक्त उत्पादन आणि नफा वाढवू शकतो. अशा संगणमताचे किंवा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कार्टेल हे एक फर्म त्या अनुषंगाने निवडली जाते. त्याचबरोबर भाव किंवा त्या अनुषंगाने वेळेइतकी पालन करता येतं किंवा तिसरा दृष्टिकोन जो आहे तो या अनुषंगाने किंवा अशी परिस्थितीत काय करता येऊ शकतं, प्रतिस्पर्धेचा किंवा प्रतिक्रियेचा अंदाज हा लावला जाऊ शकतो किंवा त्या पद्धतीने त्याच्यात वाढ करता येऊ शकते. किमती आणि आउटपुट हे निश्चित संबंधित समस्या आहे. अशा गृहितांनी त्या सोडवल्या जातात किंवा त्या बदल करता येऊ शकतात. अल्पाधिकारांतर्गत किंमत आणि आउटपुट निर्धारण, अल्पाधिकार परिस्थिती मागणी ओळखली जाईल किंवा त्या अनुषंगाने मागणीत बदल
हे होऊ शकतात किंवा समतोल किंमत आणि उत्पादन निश्चित केले जाऊ शकते. दुसरा दृष्टिकोन त्याचा संगणमतावर आधारित आहे. ऑलिओपॉली किंवा त्या अनुषंगाने एक गट तयार होऊ शकतो. त्यांचे संयुक्त उत्पादन आणि नफा वाढवू शकतात किंवा त्या संगणमताचे सर्वोत्तम उदाहरण हे कार्टेल आहे. आणि अल्पाधिकारात अल्पाधिकारामध्ये असणारी किंमत ही कार्टेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एक फर्म किंवा त्यात एक विशिष्ट घटक निवडला जातो आणि त्याने निश्चित केलेले भाव किंवा त्याची असणारी बाजारपेठेची किंमत ही ठरवली जाते किंवा त्या अनुषंगाने त्याचा दृष्टिकोन हा निश्चित करतात. प्रतिस्पर्ध्यामध्ये त्याचे प्रतिक्रियात्मक अंदाज हा लावला जातो किंवा किमती आणि आउटपुट च्या संदर्भातली असणारी काही समस्या किंवा त्याच्या बाबी त्याचे निश्चितपणे विचार होऊ शकतो. कोर्नाटचे मॉडेल ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्या मॉडेलमध्ये 1838 मध्ये ऑगस्टिन कोर्नाटक यांनी पॉलिसचे एक साधे मॉडेल सादर केले जाते. ऑलिगोपॉलिसच्या अनुषंगाने स्पर्धेचे मानक मॉडेल हे मांडलेलं आहे किंवा त्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. या गृहीतकाच्या आधारे दोन कंपन्या एक संध आणि अभेद्य वस्तूचे उत्पादन करतात. बाजारात इतर कोणत्याही कंपन्या या नाहीत ज्या समान किंवा पर्यायी वस्तूचे उत्पादन करतात. इतर कोणत्याही कंपन्या बाजारात प्रवेश करू शकत नाहीत किंवा करणार नाहीत. या अनुषंगाने सुद्धा काही बाबी या गृहीत धराव्या लागतात. इतर कोणत्याही कंपन्या किंवा बाजारात असणाऱ्या स्थित कंपन्या ज्या आहेत त्याच मार्केटमध्ये आपला माल विकू शकतील. इतर कंपन्यांच्या प्रवेशावर नियंत्रण निर्बंध असतील किंवा त्या प्रवेश करू शकणार नाहीत असा विचार केलेला आहे. सामूहिक वर्तन आणि प्रतिबंधित कार्टेल या अनुषंगाने सुद्धा एकत्रित काम करता येऊ शकते किंवा त्यात काही तसे बदल हे निश्चितपणे होऊ शकतील. सामूहिक वर्तन प्रतिबंधित स्थिती जी आहे ते असेल का तर निश्चितपणे त्यातले उत्पादित मालासाठी एकच बाजारपेठ आहे. वर नमूद केल्याप्रमाणे किंवा त्याच्या गृहीतकानुसार ड्युओपॉली मॉडेलमध्ये काही विशिष्ट बाबी या विचारात घेतल्या जातात. प्रत्येक फर्मसाठी उत्पादनासाठी एक प्रमाण निवडलं जातं. एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या उद्योग संस्थेकडून विशिष्ट प्रकारचं उत्पादन एवढं केलं जावं किंवा अशा प्रकारचं व्हावं ह्याच्यासाठी एक पॉलिसीज डिसाईन केली जाते आणि त्या उत्पादनासाठी एका प्रमाणात विशिष्ट टप्प्यात हे निश्चित केलं जातं. सर्व कंपन्या एकाच वेळी ही निवड करतात. मॉडेल एक स्टेजच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने गेमसाठी मर्यादित आहे. कंपन्या त्याचे प्रमाण एकदाच निवडले जाते किंवा त्याच्या प्रमाणानुसार त्याच्यातले बदल जे आहेत ते निश्चितपणे जाणवतात. त्या उद्योग संस्थेच्या अनुषंगाने उद्योगाच्या अनुषंगाने हे बदल अनुभवायला मिळतील किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे निश्चितपणे होतील. 1838 मध्ये ज्यावेळेला ऑगस्टिन कार्टेल यांनी हा ड्युओपॉलीचा किंवा एक साधं मॉडेल म्हणून मांडलं ऑलिगोपॉलीच्या अंतर्गत त्याचं काही मानांकन किंवा त्याला पेटंट सारखंच आपण म्हणूया मानांकन निर्धारित केलं. त्या नियमाच्या आधारावरती त्या बेंचमार्कच्या आधारावरती ही उत्पादनं उद्योगधंदे कशा पद्धतीने चालतील त्याला एक विशिष्ट वळण किंवा चांगली सवय लावली आणि मार्केटमध्ये ऑलिगोपॉली हे ड्युओपॉलीच्या अनुषंगाने एक साधन मॉडेल तयार करण्यात आलं. त्या स्केलबर्गचे मॉडेल म्हणून एक प्रसिद्ध आहे. ड्युओपॉलीच्या स्केलबर्ग ड्युओपॉली मॉडेल म्हणून ओळखलं जातं. कॉर्नाट यांनी मॉडेलनी कंपन्या किंवा त्यांनी उत्पादित केलेल्या प्रमाण निवडतात. तथापि एकाच वेळी विशिष्ट कंपन्या किंवा एका फर्मला दुसऱ्याच्या आधी उत्पादन प्रमाण निवडण्याचा विशेष अधिकार आहे. स्टॅगलबर्ग मॉडेल अंतर्गत काही विशिष्ट गती म्हणजे इथं विशेषीकरण हा शब्द ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला याच्यातून त्याला त्याचं स्पेशलायझेशन करता येऊ शकतं. त्या कंपनीला त्याच्यातला असणारा एखादा घटक आहे तो चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करता येऊ शकतो आणि त्यामुळं मार्केटमधलं त्याचं वर्चस्व हे वाढत असतं. इतरांच्या तुलनेत त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण वस्तू मार्केटला दिलेली आहे याची जाणीव ही निश्चितपणे होत असते. त्यामुळं या गृहीतकामध्ये पहिल्यांदाच विशेषीकरणाचा विचार त्यांनी केलेला आहे. निश्चितपणे प्रत्येक फर्मसाठी उत्पादनासाठी एक प्रमाण मेजरमेंटचं एक साधन निवडलेलं आहे.
एक फर्म दुसऱ्याच्या आधी प्रेक्षणीय पद्धतीने निवड होऊ शकते. मॉडेल एक स्टेज गेटसाठी मर्यादित आहे. कंपन्या त्याचे प्रमाण एकदाच निवडतात किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मॉडेल एक स्टेज गेमसाठी मर्यादित आहे. कंपन्या त्याचे प्रमाण एकदाच निवडतात किंवा स्टॅगलवर मॉडेल स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण सुद्धा घेतलं जाऊ शकतं किंवा त्या अनुषंगाने निर्णयावर प्रतिक्रिया देणारे फर्म आहे. पहिले प्रवर्तन आहे किंवा मी त्या अनुषंगाने बाजार बघतो, बाजाराची स्थिती ही कशा पद्धतीची असेल, बाजार स्थिती कशी असेल, स्टॅगलबर्गचं मॉडेल कशा अनुषंगाने घेऊ शकतं, डिओपॉलीमध्ये स्टॅगलबर्ग डिओपॉली मॉडेल, कॉर्नर मॉडेल या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे निश्चितपणे अनुभवायला मिळत असतात. त्याचे उत्पादित केलेले प्रमाण निवडतात किंवा तथापि येथे कंपन्या एकाच वेळी फिरत नाहीत किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे आपल्याला पाहायला मिळतात. पॉल स्विचिंग मॉडेल किंवा पिंग मॉडेल डिमांड कर्व जो आहे तो विश्लेषण हे मॉडेल एकीकडे पॉल एम स्विची यांनी स्वतंत्रपणे विकसित केलेलं आहे आणि दुसरीकडे त्या अनुषंगानेच R.C. हॉल आणि C.J. या मॉडेलचे काही गृहीतक किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे निश्चितपणे दिसून येतात. या अनुषंगाने जे ड्युएल पॉली आहे किंवा याचं मॉडेलचे काही गृहीतक आपण बघूया. पॉल स्विचिंग विचारात घेताना काही गृहीतकांना विशेष महत्त्व किंवा विशिष्ट पद्धतीची पॉल स्विची यांनी अपेक्षा त्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहे. मार्केटमध्ये फक्त काही कंपन्या आहेत, खूप साऱ्या कंपन्या नाहीत, काहीच कंपन्या आहेत. सर्व खुल्या स्पर्धेप्रमाणे किंवा पूर्ण स्पर्धेप्रमाणे अशी स्थिती नाही आहे. मर्यादित कंपन्या आहेत असं म्हटले. काही कंपन्या आहेत. कंपन्या जवळच्या पर्यायी उत्पादनाचे उत्पादन करत आहेत. उत्पादनांची गुणवत्ता स्थिर राहते आणि कंपन्या जाहिरातीवर खर्च करत नाहीत किंवा त्या जास्तीचा खर्च जर त्याच्यावरती झाला तर कदाचित ॲडव्हर्टाईजमुळं कदाचित जास्त सेल होईल, परंतु जास्त खर्च त्या ठिकाणी केला जात नाही असं पॉल स्विची यांनी या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेला आहे. उत्पादनाच्या किमतीचा एक संच आधीच निश्चित केला आहे आणि सध्या या किमती बाजारात प्रचलित आहेत किंवा या बाजारातल्या किमती प्रचलित असल्यामुळे निश्चित स्थिती कशा पद्धतीची आहे, किती प्रमाणात बदलू शकते ते दर्शवलेलं आहे. प्रत्येक फर्मचा असा विश्वास आहे की जर तिने आपल्या उत्पादनाची किंमत कमी केली तर प्रतिस्पर्धी कंपन्या त्याच्या अनुसरण करतील, परंतु जर तिने किंमत वाढवली तर प्रतिस्पर्धी त्याचे अनुकरण करणार नाहीत. ते फक्त त्याच्या किमती अपरिवर्तित ठेवतील. प्रतिस्पर्धेच्या या असममित पॅटर्नमुळे प्रत्येक फर्मच्या मागणीच्या वक्राला त्याच्या उत्पादनाच्या प्रचलित किमतीवर एक किंचित असेल किंवा एक किंचित त्याच्यात काही बदल करू शकतील. काही बाबतीत, सर्वच बाबतीत नाही, प्रत्येक फर्मला असा त्याचा एक विश्वास असणं किंवा त्या कंपनीने तशा पद्धतीचं डिक्लेअर करणं हे अपेक्षित असतं. मागणी वक्रामध्ये किग का किंवा आकृतीमध्ये आपण दोन नकारात्मक उतार असलेल्या सरळ रेषेचे मागणी वक्र उदाहरणार्थ DD1 काढले आहेत. या दोन वक्रापैकी DD पेक्षा अधिक सपाट आहे. आता जेव्हा उद्योगातील एक विशिष्ट फर्म आपल्या उत्पादनाची किंमत हे बदलते, इतर सर्व कंपन्या त्याच्या किमती स्थिर ठेवतात, तेव्हा फर्मची मागणी वक्र DD प्रमाणे तुलनेने सपाट होईल. म्हणजेच त्याच्या उत्पादनाच्या मागणीतील बदलाचे परिमाण, त्याची किंमत बदल किंवा त्याची असणारी एकूण स्थिती ही कशा पद्धतीची आहे. मागणी वक्राच्या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे DD हा वक्र जो आहे तो आलेला दिसून येतोय. क्वांटिटी या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि प्राइस ही उभ्या बाजूला निश्चितपणे असते. OX अक्षावरती क्वांटिटी आहे, OY अक्षावरती प्राइस असते. त्या अनुषंगाने DD हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा वक्र आहे. कॅपिटल अक्षरामध्ये DD सुरुवातीला दर्शवलेला आहे. DD हा स्मॉल मध्ये दर्शवलेला म्हणजेच प्राइस कमी झालेली आहे. प्राइस कमी होताच क्वांटिटी जी आहे, मागणी जी आहे ती निश्चितपणे वाढते. पहिल्या टप्प्यात Q1 या ठिकाणी समतोल झालेला आहे, दुसऱ्या टप्प्यात तसंच झालेलं आहे, परंतु या ठिकाणी मागणीचा किंवा वस्तूंचा विस्तार झालेला दिसून येते.
प्राईस मात्र या ठिकाणी जसं उत्पादन वाढत जाईल तशा पद्धतीने प्राईस घटलेले आपल्याला दिसून येते आणि एकूण समतोल RQ1 या ठिकाणी समतोल पातळी गाठलेली आपल्याला दिसून येते. किंग डिमांड कर्व वक्र किंवा मॉडेल जो आहे त्याचं विश्लेषणात्मक किंवा चर्चेत असलेल्या ऑलिगोपॉलीच्या अनुषंगाने मॉडेलमध्ये किंग डिमांड वक्राचे गुणधर्म तसेच त्याचे महत्त्व हे निश्चितपणे दर्शवलेलं आहे. विशेषतः त्या बाबतीत जी माहिती किंवा त्या अनुषंगाने आपण काही बाबी म्हणूया. प्रथम दर्शवलेल्याच्या अनुषंगाने किंवा प्रथमच्या स्थितीच्या अनुषंगाने स्थानावर फर्मच्या मागणी वक्र किंवा सरासरी महसूल AR वक्र मध्ये दर्शवलेला आहे किंवा एक किंवा आहे त्याचा MR वक्र जो आहे त्या अनुषंगाने दर्शवलेला आहे. सतत वक्र बरोबरच म्हणून किंमत वक्र किंमतीच्या अनुषंगाने असणारा वक्र तो दर्शवलेला भाग आपल्याला दिसून येऊ शकतो किंवा तसा बदल हा अनुभवायला येत असतो. यात DD किंवा DD आणि RMN RQ1 त्याचबरोबर MR ही जे डावीकडून उजवीकडे खाली येणारी रेषा आहे ते दर्शवलेलं आहे. DD डावीकडून उजवीकडे येणारा उतार आहे. DRD ही स्थिती देखील आपल्याला अनुभवायला येते. सहकारी विरुद्ध असहकार वर्तन जे आहे ते कशा पद्धतीचे असेल, किती प्रमाणात असेल त्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी सांगता येऊ शकतील. या अनुषंगाने सामाजिक संवाद सहकार्याने सुरू होत आहेत आणि त्या सहकार्यातून उद्योग व्यवसायाचा विकास हा निश्चित होऊ शकतो. तर आक्रमक स्थिती जशी असेल तसं त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल हा परस्परावलंबन असेल किंवा परस्परावरती भागीदारीच्या स्वरूपात असेल. किती प्रमाणात भागीदारी, कशा प्रकारची भागीदारी ती त्या ठिकाणी सुस्पष्ट दिसून येईल. एक सुरुवातीला असू शकतो किंवा काही घटक हे दिसून येतील. इतर सहकारी किंवा स्पर्धात्मक आणि इतर भागीदारी हे आक्रमकपणे वागणे किंवा जे विरुद्ध प्रकारच्या वर्तनाने प्रतिसाद देऊ शकतात. तथापि कालांतराने म्हणूनच त्या संदर्भातली विकसित स्थिती जी आहे वर्तणुकीचे नमुने बदलू शकतात. कारण प्रत्येक भागीदार हा त्यांच्याशी जुळवून घेतो आणि दुसऱ्याचे वर्तन किंवा त्याची स्थिती हे दिसून येईल. सहकारी वर्तन आणि त्याची असणारी एकूण द्विधा असणारी स्थिती ती कशा पद्धतीने आहे. जसं की आपण दोन खेळाडूंच्या संदर्भात असेल, जसं की आपण दोन खेळाडू तसेच काही क्रिकेटमध्ये 12-13 खेळाडू असतात त्यांची असणारी स्थिती म्हणून एक युनिट म्हणून एक गट म्हणून ज्या वेळेला खेळला जातो, एक संघ म्हणून खेळला जातो त्यावेळेला जिंकण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे मार्केटला किंवा आपण म्हणूया प्रॉफिट उद्योग व्यवसायामध्ये कमावण्याची जास्त शक्यता असते. तशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीचा विचार न करता सांघिक स्वरूपाची कामगिरी केली तर त्याचे फायदे हे जास्त होऊ शकतात. दोन्ही खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतात तरीही फिटनेस पे ऑफ जास्त त्या अनुषंगाने असल्याने दोष होण्यासाठी किंवा नेहमीच प्रोत्साहन असते. तरीही दोन्ही दोष असल्यास त्या अनुषंगाने खेळाडूंनी दोघांनी सहकार्य केल्यास त्याची सापेक्षता ही कमाई जी आहे ती निश्चितपणे सुरुवातीच्या टप्प्यात कमी परंतु नंतर वाढलेली आपल्याला दिसून येईल. संख्येत सुरक्षितता त्याच अनुषंगाने असणारी एकत्रितपणे कळप असेल, पॅक शिकार असेल आणि प्राणी असेल. एकदा त्या अनुषंगाने जे बदल होतात ते कशा पद्धतीने होतील. संरक्षण, डाफलिंग, प्रसूती किंवा प्रक्रियेदरम्यान मतांचे संरक्षण करतील. सहकारी प्राण्यांचे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे प्रजातीमध्ये आढळतात. ते विविध प्रकारच्या वर्तणुकीशी संबंधित आहेत. त्याच प्रगटीकरणाच्या स्थितीत त्या शिकार किंवा विरोधी वर्तन असणाऱ्या वीर, खेळणे, आक्रमकता याच्यात बदल होतील किंवा त्या अनुषंगाने तसे बदललेली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता असहकार्याच्या वर्तनाचे काही प्रकार ज्यावेळेला बघतो आपण त्यावेळेला सहकारचे असणारी सहकार सुधारण्याच्या संदर्भातली स्थिती आणि त्याचा नफा वाढवू इच्छिणारे एक फर्म किंवा त्याच्या क्रियांचा त्याच्यात समावेश होतो. DMच्या अनुषंगाने एक गट मतांतर्गत पोहोचण्यासाठी त्याचे प्राधान्य सुधारण्यास तयार नसतात आणि ते एक मतापर्यंत पोहोचण्यास देखील कमी करू शकतात किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला
पाहायला मिळू शकतात. अल्पाधिकारात कार्टेल सिद्धांत जो आहे तो कार्टेल हा पुरवठादारांसाठी पुरवठादारांमधील एक मिलीभगतचा प्रकार आहे. जेव्हा दोन किंवा अधिक त्या ठिकाणच्या संस्था असतील, कंपन्या असतील, त्यांचा पुरवठा प्रतिबंधक करण्यासाठी करार केलेले असतात. त्याद्वारे विशिष्ट उद्योगात उत्पादनाची किंमत हे निश्चित करतात किंवा त्याच्या कार्टेलच्या अनुषंगाने कार्टेल हा उच्च नफा मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्यांमधील एक करार आहे. कार्टेल हा सामान्य ऑलिगोपॉलिस्टिक उद्योगात आढळणारी असणारी एकूण स्थिती ही दर्शवलेली असते. विक्रेत्यांची संख्या आणि त्यांची असणारी एकूण स्थिती ही देखील त्यातली महत्त्वाची असू शकते. ज्या उत्पादनाचा व्यापार केला जातो ते एक संघ किंवा एकसारखे असू शकतं. त्या अनुषंगाने त्याच्यातला भाग हा निश्चित येऊ शकतो. अल्पाधिकार कार्टेल सिद्धांत किंवा कार्टेल हा पुरवठ्यामधील मिलीभगतचा एक प्रकार आहे. त्याच्यातूनच जेव्हा दोन किंवा अधिक कंपन्या ह्या सामान्यतः ऑलिगोपॉलीमध्ये बाजार पुरवठा निर्माण करतात किंवा तसे स्थिती निर्माण करतात, त्या प्रतिबंधित करण्यासाठी करार करतात किंवा कराराच्या अंतर्गत सुद्धा काही भाग घेऊ शकतो. त्या बाबतीत या ऑलिगोपॉलीची असणारी स्थिती ही भिन्न प्रकारची असू शकते. त्यातले असणारे एकूणच भाग हा वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. त्यातले काही बदल हे साधारण स्थितीत कालांतराने बदलणारे असतात, परंतु पहिल्या टप्प्यात त्याच्यात फार बदल होत नाहीत. अल्पाधिकारातली असणारी कार्टेल स्थिती आणि त्याच्यामुळं अल्पाधिकारामुळे होणारे फायदे हे वेगवेगळ्या टप्प्यावरचे वेगवेगळ्या स्थितीत आलेले दिसून येतील. सहकारी वर्तनाचे किंवा त्याची काही उदाहरणं त्या अनुषंगाने सुद्धा अर्थव्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक व्यक्ती किंवा उद्योजक हा एक एक आपला नफा किंवा प्रॉफिट कसा वाढवता येईल त्या दृष्टीनेच ते प्रयत्न करतात. आज या ठिकाणी आपण दुसऱ्या सेक्शनमधला काही भाग निश्चितपणे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.